मोहब्बत तू ही मेरा प्यार, मैं मिटा हूँ हाँ मुझे एक मोहब्बत तू ही मेरा प्यार, मैं मिटा हूँ हाँ मुझे एक आत्ता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर सिंपली ते न्यू प्रोजेक्ट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। तुमचं इथे फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्यानंतर खाली इथे रेशोचा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं। 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हरलेचा ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपला जो बीटमार्क व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करून ॲड करायचा आहे। बीटमार्क व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर येतो मग एक्स्ट्रा कडूचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं, ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचे अशा प्रकारे नेल्यानंतर हा जो आपला बीटमार्क व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकाल की ह्या बीटमार्क व्हिडिओमध्ये आपण बीट दिले 2-3 अशा बीट आहेत। तर हे बीट आपल्या जेथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तिथून स्प्लिट करायचा। पहिली बीट आपली इथे चेंज होते, तर ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करू। ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया। अशा प्रकारे हा जो फोटो असेल शेवटच्या बीटमार्कपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे। त्याच्यानंतर सिंपली हा जो बीटमार्क व्हिडिओ असेल इथून डिलीट करायचा आहे। आता तुम्हाला इथून PNG ॲड करायचे आहेत, तर सिंपली हे जे पहिलं फोटो आहे आपल्याला तिथे यायचं आहे जिथं आपणला चालू होतं तिथे आणि ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं। आपलं PNG तुम्हाला सर्व दिलेले आहेत मटेरियलमध्ये, त्यामधले एक हे PNG असेल इमोजी PNG इथून ॲड करायचं आहे। ह्याची लेंथ जेवढा आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची आणि सिंपली रिप्लेसवरती क्लिक करून पुन्हा ते PNG इथून ॲड केल्यानंतर स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचा पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपल्या दुसरा PNG इथून ॲड करायचं। हे इमोजीचं असेल त्यामध्ये फक्त एक लाईन असेल ब्लॅक कलरची, ती इथून तुम्हाला ॲड करायचं PNG आणि ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची अशा ठीक आहे। त्याच्यानंतर पुन्हा हेच PNG डबल ॲड केल्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करून स्क्रीनवर सेट होऊन जाईल। आता हे 2 PNG इथून ॲड केल्यानंतर आता सिंपल आपल्याला काय करायचं, दुसरा जो फोटो आहे तिथे जिथून स्टार्ट होते तिथे पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण PNG दिलं तुम्हाला हे लिरिक्सचं ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे आणि ह्याच्या PNGची लेंथ असेल दुसरा जेवढा फोटो आहे तेवढीच ठेवायची अशा प्रकारे। पुन्हा आपल्याला काय करायचं, रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNG इथून ॲड करायचं पाहिजे। त्याच्यानंतर स्क्रीनवर इथून सेट होऊन जाईल, म्हणजे ही जी बॉर्डर आहे ब्लॅक कलरची त्यामध्ये इथून हे जे PNG असेल इथून सेट होऊन जाईल। अशा प्रकारे पुढचे ज्या लिरिक्स PNG असतील इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचे। हे सर्व इथून PNG ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ह्या PNG मध्ये आपल्या सर्वांना एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, तो म्हणजे आपल्या ॲनिमेशनमध्ये वरती क्लिक करायचा आहे आणि इनमध्ये एक इफेक्ट होऊन जाईल फेड इनचा, इथून सिलेक्ट करायचा आहे। तर इथून सिलेक्ट करू आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करू। पहिले PNG सुद्धा करायचं आहे आणि जे आपण आपल्या लिरिक्स PNG असतील इथून सर्व PNGला इथून हा जो व्हिडिओ असेल इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर मी तो PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। इथे तुम्ही बघू शकाल की सर्व PNG आणि फोटो इथून ॲड केल्यानंतर सिंपली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करू। सिंपली इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल 3D फोनचा, इथून सिलेक्ट करायची। जी खालची लेंथ असेल संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्या इनमधला स्प्लिट स्लाइड हा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिंपली आपल्या इनमधला क्रॉस ओपनचा जो व्हिडिओ असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिंपली आपल्या इनमधला रेक्टँगल आउटचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिंपली आपल्या इनमधला सस्पेंडिंग स्कार्ट्स हा जो व्हिडिओ असेल तो मिळून जाईल, सिंपली इथून सिलेक्ट करायची। जी लेंथ असेल खालची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। इथून हे सर्व इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर फोटोला सिंपली पुन्हा पहिल्या एन्जुट यायचं आहे। येथे खाली इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिंपली लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स, इथून सिलेक्ट करा। अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो असेल ते द्यायचं, जो तुम्हाला स्प्लिट केला तिथे व्हिडिओवरती क्लिक करू। तुम्हाला सिंपली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, इथून स्लाइड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल आपला तिसरा आणि चौथा जो फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे। व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे
येतो तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.